गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. श्रोतेहो नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये आपण मान्यवरांना, प्रतिभावंतांना भेटत असतो आणि त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव जाणून घेत असतो. त्या क्षेत्रातील लोकांसाठी ते अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरत असतात. आजच्या भागामध्ये आपण डॉक्टर संतोष दामोदर पेठे यांना भेटणार आहोत. डॉक्टर संतोष दामोदर पेठे यांचं राज्यशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र या विषयामध्ये MA झालेलं आहे. BEd, MPhil, PhD पण त्यांनी प्राप्त केलेली आहे. सध्या ते यशवंतराव चव्हाण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मजलापूर या शाळेमध्ये प्राचार्य म्हणून काम करतात. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आकाशवाणी अकोला केंद्राच्या गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद मॅडम. श्रोतेहो, सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सरांचं शिक्षक म्हणून तर कार्य आहेच, पण सामाजिक कार्यात पण ते सदैव अग्रेसर असतात. शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य जर आपण घेतलं तर त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2022चा प्राप्त झालेला आहे. नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा स्तरावरती प्रथम पुरस्कार सरांनी पटकावलेला आहे. व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये पण जिल्हा स्तरावरती 2024चा प्रथम पुरस्कार सरांच्या नावे आहे. गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2024, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार, मा जिजाऊ राज्यस्तरीय साहित्य गौरव शिक्षण पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, महात्मा गांधी राष्ट्रीय सेवा पुरस्कार, नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025चा जो आहे तो देखील सरांना प्राप्त झाला आहे. सोबतच डॉक्टर भीमराव आंबेडकर राष्ट्रीय सेवा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. श्रोतेहो, पुरस्कारांची यादी जेवढी मोठी आहे तेवढंच मोठं सरांचं काम देखील आहे आणि त्याचविषयी आज आपण बोलणार आहोत. सर, सर्वप्रथम तर मला हे सांगा की तुमचं हे शैक्षणिक कार्य जे आहे तर त्याची सुरुवात कुठल्या शाळेपासून झाली आहे? नमस्कार सर्व श्रोत्यांना. मी डॉक्टर संतोष दामोदर पेठे. मी 1994ला यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय गिरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम या अतिशय दुर्गम भागात की जिथे बंजारा वस्ती, बहुल बंजारा वस्तीमध्ये एक छोट्याशा खेड्यामध्ये श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिमद्वारा संचलित ही शाळा आहे. आणि त्या शाळेचे अध्यक्ष आमचे आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब, माजी राज्यमंत्री, तथा सचिव श्री चंद्रकांतदादा ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, यांच्या प्रेरणेने आणि शाळा समिती अध्यक्ष आमचे अण्णासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने माझी शैक्षणिक सुरुवात गिरडा या छोट्याशा गावामध्ये झाली आणि मी 5 वर्ष त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करत होतो. आणि माझ्या अध्यापनाच्या कामामुळं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि 1999ला माझी प्राचार्य म्हणून यशवंतराव चव्हाण विद्यालय मजलापूर, तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी 1999ला प्राचार्य म्हणून माझी नियुक्ती झाली. अशा छोट्याशा खेड्यातून माझी शैक्षणिक कार्याला माझी सुरुवात झालेली आहे. आणि आमच्या मजलापूर येथील शाळा समिती अध्यक्ष प्राध्यापक सुहास नहाटे सर यांचंसुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन राहते. 1999 पासून आपण मुख्याध्यापक म्हणून कार्य करत आहात. एक बराच मोठा कालावधी झालेला आहे आणि त्याच निमित्ताने आपल्याला विद्यार्थी घडवताना विविध उपक्रमांचं जे महत्त्व आहे याविषयी आपण आज थोडं जास्त बोलणार आहोत की तुम्ही भरपूर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवलेले आहेत. तर विद्यार्थी घडवताना आपल्याला लक्षात येतं सर की शालेय अभ्यासक्रम तर अतिशय महत्त्वाचा असतोच, पण इतर पैलू जे आहेत ते पण तेवढेच महत्त्वाचे असतात. तर त्या दृष्टीने आपण जे काही उपक्रम राबवता तर त्या उपक्रमांविषयी सांगा. मॅडम, मी शिक्षणाबरोबर की या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे गुण असतात आणि त्या विद्यार्थ्यांचे गुण हेरून आपल्याला त्या विद्यार्थ्यांना कसं त्यांचे गुण बाहेर काढता येईल, त्यांना प्रगट कसं करता येईल यासाठी मी शैक्षणिक सोबत इतर सहशालेय उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये मग क्रीडा स्पर्धा असो, शैक्षणिक सहल असो, स्नेहसंमेलन असो
किंवा गावातील एखादी सामाजिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असो किंवा विद्यार्थ्यांना अधिक माहिती होण्यासाठी मी क्षेत्रभेटीचं सुद्धा आयोजन करत असतो आणि या वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्यामधील जे काही गुण आहे तर ते गुण मी सर्वांसमोर प्रदर्शित करण्याचा मी प्रयत्न करतो. अशा प्रकारे वर्षभर मी विविध उपक्रम अशा प्रकारचे राबवत असतो आणि दरवर्षी आमच्या विद्यालयात हे सर्व उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी विशेष करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहभागातून आम्ही दरवर्षी राबवत असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की प्रत्येक कार्यक्रमात आम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग घेत असतो. आपण पाहतोच की कुठलाही शिक्षक जो असतो तो खूप तळमळीने विद्यार्थ्यांसाठी कार्य करत असतोच. पण अशा वेळेला त्या शिक्षकांचे वैयक्तिक गुण जे असतात ते पण बरेचदा कामात येतात. जसं सामाजिक कार्यात तुम्ही अग्रेसर असाल तर त्याचा विद्यार्थ्यांवर आणखीन एक वेगळा प्रभाव पडणार असतो. तर तुम्ही ज्या ज्या सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होता त्याचा तुम्हाला कसा उपयोग होतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी? मी शैक्षणिक बरोबर समाजामध्ये सुद्धा काम करतो. विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांचा मी पदाधिकारी सुद्धा आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक संघटना असेल, बहुजन माध्यमिक शिक्षक संघ असेल, महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ असेल, फुले आंबेडकर विद्वत सभा असेल, या अशा अनेक सामाजिक संघटनांमध्ये मी या ठिकाणी काम करत असतो. मी अकोला जिल्ह्याचा महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचा अध्यक्ष आहे. मुख्याध्यापक संघाचा तालुका अध्यक्षसुद्धा आहे. बहुजन माध्यमिक शिक्षक संघाचा मी विभागीय अध्यक्ष आहे. फुले आंबेडकर विद्वत सभेचा मी सक्रिय कार्यकर्ता आहे. तर या कार्यक्रमात जेव्हा मी भाग घेतो आणि त्याच्यात माझा जो काही सहभाग असतो, जेव्हा पेपरमध्ये बातम्या येतात, हे जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना माहीत होते तर त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि याच्यातलाच काही उपक्रम आपल्या शाळेत राबवता येतो का, यासाठी माझा सर्व शिक्षकांच्या माध्यमातून हा प्रयत्न असतो आणि मी तो उपक्रम आपल्या विद्यालयात कसा राबवता येईल, कसे विद्यार्थी सहभागी करून घेता येईल, यासाठी माझा 100% प्रयत्न असतो. सर, खेळ हा देखील वैयक्तिक विकासाचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. तुमच्या मार्गदर्शनामध्ये तुमच्या शाळेतले असतील किंवा इतरही काही विद्यार्थी असेल की जे खेळाडू म्हणून राज्य राष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेले आहेत, तर त्याबद्दल काही अनुभव सांगा. तर माझी शाळा एकदम ग्रामीण भागात आहे, परंतु 15-20 वर्ष अगोदर माझी व्हॉलीबॉलची टीम राज्यस्तरावर गेली. त्यानंतर ग्रामीण भागातल्या मुली खेळात पुढे येत नाही, तर एक मुलगी खेळात पुढे येत नव्हती, परंतु खूप उंच होती, चांगली मुलगी होती, ती थाळी चांगल्या प्रकारची फेकत होती, तर ती सुद्धा राज्यस्तरावर गेली. त्याच्यानंतर मी काजळांबा यशवंतराव चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय काजळांबा या ठिकाणी माझी जेव्हा बदली झाली, तर काजळांबा हे गाव वाशिम जिल्ह्यातील कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाते. तर त्या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील काजळांबा नावाचं एकमेव गाव आहे की ज्या गावामधील सर्वात जास्त विद्यार्थी हे नोकरीवर लागलेले आहेत आणि कबड्डी हा लहानपणापासून त्या गावचा खेळ आहे. तर अनेक राज्यस्तरावर त्या ठिकाणचे विद्यार्थी गेलेले आहेत. त्याचबरोबर 2 वर्ष अगोदर माझी विद्यार्थिनी जुळ्या बहिणी होत्या, जिगीषा आणि जान्हवी, तर ह्या राज्यस्तरावर त्यांनी कांस्य मेडल प्राप्त केलं. तर अशा प्रकारे की खेळामध्ये सुद्धा आणि इतर खेळामध्ये सुद्धा की प्रत्येकच टीम राज्यस्तरावर जाणार नाही, परंतु सहभाग माझा मात्र दरवर्षी विद्यार्थ्यांचा असतो. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर असे अनेक खेळाडू आमच्या या विद्यालयाने, आमच्या संस्थेने माझ्या आणि क्रीडा शिक्षकाच्या मार्गदर्शनात हे आम्ही घडवलेले आहे. हे मला याचा सार्थ अभिमान आहे. हे काही विद्यार्थी जेव्हा तयार होत नाहीत किंवा तुम्ही सांगितलं की त्यांची इच्छा नसते किंवा तेवढं त्यांच्याजवळ बळ नसतं, आत्मविश्वास नसतो, तर कुठल्या पद्धतीने तुम्ही यांना समजावता आणि तयार करता की ह्यांनी पण पुढे गेलं पाहिजे? आता मी ज्या विद्यार्थिनीचा उल्लेख केला की ती विद्यार्थिनी उंच होती, चांगल्या प्रकारची होती, तिने एकदा हायस्कूलमध्ये भाग घेतला,
ती राज्यस्तरावर गेली, मग 11वीत गेली, मग म्हणे माझी 12वी आहे सर, म्हणे मी आता भाग घेत नाही. अरे तिला म्हटलं की मुलींनी जर सहभाग घेतला ना तर मुली खूप पुढे जाऊ शकतात. मग त्या मुलीला 12वी असताना समजून सांगितलं, तिच्या वडिलांना मी शाळेत बोलावलं, त्यांना समजावून सांगितलं की हिला फक्त भाग घेऊ द्या, प्रॅक्टिसची काही गरज नाही, त्याची प्रॅक्टिस ऑलरेडी झालेली आहे. तर त्या मुलीने पुन्हा 12वीत भाग घेतला. ती मुलगीसुद्धा राज्यस्तरावर गेली. वैष्णवी नावाची आमची मुलगी आहे, ती राज्यस्तरावर गेली. म्हणजे जर एखादा विद्यार्थी जर ऐकत नसेल तर माझा एकच असतं, म्हणजे माझी जादूच आहे ती, की पालकाला डायरेक्ट फोन लावायचं आणि माझ्या भेटीला बोलवायचं. आणि जेव्हा पालक माझी भेट घेतील आणि मी सांगितलं की पालक 100% नाही 101% तयार होतो मॅडम. आणि अशा माध्यमातून मी विद्यार्थी आणि पालकाचं समुपदेशन करून, त्यांना मार्गदर्शन करून, माझ्या सर्व शिक्षकाच्या माध्यमातून मी तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना प्रोत्साहन देतो, त्यांना उत्तेजन देतो आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मी 100% मदत करत असतो. नक्कीच आपण पाहतो की शिक्षक म्हणून भूमिका वेगळी असते, पण बरेचदा त्यांना वैयक्तिक समुपदेशनाची गरज पडते आणि ती पण तुम्ही भूमिका उत्तम तऱ्हेने तुमची निभावता. आणि अशा पद्धतीने हे जे विद्यार्थी आहेत की जे खरं तर हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम आपण म्हणूया, की त्यांच्यामध्ये ते गुण आहेत पण त्यांना ते कळत नाही आहे. त्या पालकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवणे, विद्यार्थ्याला ते समजावून सांगणे आणि त्याला त्या क्षेत्रामध्ये अगदी अत्युच्च पदावरती घेऊन जाणे. तर अतिशय महत्त्वाचं असं शिक्षकी पेशातलं हे जे काम आहे ते तुम्ही करता आहात. असंच सर शैक्षणिक क्षेत्रातही तुमच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत झेप घेतलेली आहे. तर त्याबद्दल आपण नेमकी कशी तयारी करून घेतली विद्यार्थ्यांची? तर माझे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये नंबर येईल याची अपेक्षा नसते. तर मी त्यांच्याकडून माझे शिक्षकाच्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या प्रकारची तयारी करून घेतो, त्याचा सराव घेतो, त्याचे क्लासेस घेतो आणि त्यांना वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करून, मग NMMS असो, चित्रकला परीक्षा असो, विज्ञान प्रदर्शनी असो किंवा आणखी कोणत्या स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये मी विद्यार्थ्यांना माझ्या शिक्षकांच्या मदतीने प्रोत्साहन देतो आणि त्यांची तयारी करून घेऊन त्यांना पुढे जाण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. आता सांगायला मला काही हरकत नाही की याच वर्षी विज्ञान नाट्य महोत्सव होतो, त्यात फार कमी लोक सहभाग घेतात आणि ग्रामीण भागातले तर लोक सहभाग घेतच नाही. कारण एवढे विद्यार्थ्याची टीम इथे आणणे, त्यांच्यावर खर्च करणे, त्यांची तयारी करून घेणे, ह्या भानगडीत कोणीच पडत नाही. परंतु मी माझ्या शिक्षकाला प्रोत्साहन दिलं, आमच्या शाळेतल्या मॅडमला प्रोत्साहन दिलं की टीम आपल्याला तयार करायची, नंबर येऊ किंवा नाही येऊ आपल्याला जिल्हा स्तरावर जायचं. मग मी एवढ्या सगळ्या मेहनतीने याच वर्षी नाट्य महोत्सवामध्ये माझी टीम आणली आणि मी त्या टीमसोबत, त्या सरांसोबत, मॅडमसोबत, विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः त्या नाट्य महोत्सवामध्ये आलो आणि आमचा त्या तालुक्यामध्ये 2रा क्रमांक आला. अभिनंदनीय असं काम आहे की आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी अगदी सबळ असं उभं राहणे, 100% नुसतंच त्यांना पाठिंबा व्यक्त न करता आपण त्यांच्यासोबत वैयक्तिकरित्या जर हजर आहोत तर त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढणारा असतो आणि भरपूर चांगलं असं हे काम आहे. यानंतर मला हे विचारायचं आहे की विद्यार्थी जीवनात स्काउट गाईड हा असा भाग असतो की शिस्त लावणे म्हणा किंवा त्यांना व्यक्त व्हायला खुलं आकाश उपलब्ध करून देणे, अशी जी काही संकल्पना आहे स्काउट गाईडची, तर ही चळवळ पण तुम्ही अत्यंत प्रभावीपणे राबवलेली आहे, त्याविषयी आपण सांगा. मी सुरुवातीलाच सांगेल, माझ्या शाळेमध्ये स्काउट गाईडचं युनिट खूप वर्षापासून आहे आणि मी स्काउट गाईडचा आजीव सभासद आहे. आणि जिथे कुठे कॅम्प असेल तर एखाद्या वेळेस माझ्या शाळेचे विद्यार्थी जरी नसेल पण मी त्या ठिकाणी भेट द्यायला जात असतो. आणि मी जेव्हा काजळआंब्याला होतो तिथले माझे जे काही विद्यार्थी आहे तर ते राज्य पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. कारण त्यांना प्रोत्साहन दिलं आणि ते जिल्हा परिषदमधून आलेले विद्यार्थी होते आणि त्या मुलांना राज्य पुरस्कारसुद्धा, राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा त्या ठिकाणी मिळालेले आहे. आणि स्काउट गाईडसाठी सुद्धा माझं खूप मोलाचं योगदान आहे. त्याचमुळे तिथले विद्यार्थी, इथले विद्यार्थी माझे राज्यस्तरापर्यंत, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. स्काउट गाईडमुळे पण विद्यार्थ्यांच्या जीवनात किंवा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात कसा भर पडतो आपण ते पण सांगूया. स्काउट गाईड हा जो काही विषय आहे की त्यांचा कॅम्प राहतो आणि त्या ठिकाणी शिस्त, खरी कमाई आणि स्वयं अध्यापनाचे धडे त्या ठिकाणी मिळतात. कारण मुलं टेंट वगैरे त्या ठिकाणी लावतात, त्या ठिकाणी स्वतः स्वयंपाक बनवतात, स्वतः सगळं त्या ठिकाणी साफसफाई करतात आणि संध्याकाळी
सांस्कृतिक कार्यक्रम राहतो आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी सहभाग होतात. म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त कशा प्रकारची लागते तर ते धडे त्या ठिकाणी मिळतात. आणि तुम्हाला सांगायला काही हरकत नाही मॅडम की माझ्या मुलालासुद्धा मी NCC कॅम्प असो, स्काउट गाईड कॅम्प असो, त्यालासुद्धा मी पाठवत असतो. माझ्या शाळेतले तर पाठवतोच, पण माझ्या मुलावरसुद्धा मी तशा प्रकारचे संस्कार करतो की जेणेकरून नुसतं लोकांना सांगायचं नाही की मग आपला मुलगा तसाच राहू द्या. तर मी माझ्या मुलालासुद्धा सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतो. माझा मुलगासुद्धा NCC कॅम्प, स्काउट कॅम्पमध्ये सहभाग घेत असतो. म्हणजे आधी केले मग सांगितले. हो मॅडम. निश्चितच. आणि जीवन कौशल्य शिकवणाऱ्या अशा ह्या ज्या गोष्टी आहेत की शालेय अभ्यासक्रमासोबत त्या अतिशय आवश्यक आहेत की त्यामुळे विद्यार्थी घडणार आहे. त्याला जीवनात कुठली अडचण येणार नाही, त्याला स्वयंशिस्त लागेल, त्याला स्वयं अध्ययनाची पण गोडी लागेल. सर, यासोबतच राष्ट्रीय सामाजिक कार्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत असतात, तर ते कशा पद्धतीने करून घेता? हां, तर एखादा जर कार्यक्रम गावात असेल हं, हं, हं. की कधी एखादा भागवत राहते किंवा एखादा सामाजिक उपक्रम राहते, तर त्या उपक्रमामध्ये आमचे विद्यार्थी आम्ही घेऊन जातो. एखाद्या गावात यात्रा असेल तर त्या यात्रेमध्ये आमचे विद्यार्थी वाढण करतात. हं, हं, हं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आता त्याच गावातले राहतात, पण शाळेची शिस्त, शाळेचे शिक्षक, शाळेचे विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सर्व त्या ठिकाणी जाऊन त्यांना गावातील पूर्ण 10-12 गावातील लोक येतात, तर त्या ठिकाणी वाढण करतात. हे अशी काजळांब्याची परंपरा आहे आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतात. मजलापूरला जेव्हा मी होतो तेव्हा एक आम्ही वनराई बंधारा बांधला. एक माझीच विद्यार्थिनी आहे की ती नेहरूविवाह केंद्र चालवते, नाजिया खान म्हणून. हं, हं, हं. मॉमेडियन समाजाची माझी विद्यार्थिनी आहे. ती म्हणे सर आपल्या शाळेत मला वनराई बंधारा बांधायचा आहे, विविध उपक्रम बांधायचे, तर माझं 100% तिला सहकार्य आहे. तर आम्ही त्या नेहरूविवाह केंद्राच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी वनराई बंधारा बांधला. गावात असे जे काही त्या ठिकाणी बौद्ध विहार आहे, बाकीचे मंदिर आहेत, तर त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी काही न सांगतासुद्धा जातात आणि सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतात. कारण ही जी काही शिकवण आहे तर त्यांना शाळेपासून आहे, घरापासून आहे. आणि शाळा आणि घर हे एक संस्कार केंद्र आहे आणि त्याचाच परिणाम विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले तर आपण विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळाले तर विद्यार्थी कुठेही बाहेर गेला तरी त्याच्या संस्काराची जी काही चुणूक आहे ते काही कुठं लपून राहत नाही. आणि असे आमचे विद्यार्थी सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेत असतात. तुमचं जे सामाजिक कार्य आहे, तर श्रोतेहो मला इथे नमूद करायला आवडेल की कोरोना काळाची फेज आपण सगळ्यांनी खूप त्या संकटाला धीराने सामोरे गेलेलो आहोत. पण तेव्हा लसीकरणाचा जो विषय होता तर सर स्वतः त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सरांचा वैयक्तिक असा सहभाग होता. सर, यानंतर मला हे विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं की मराठी चे जे उपक्रम होतात मराठी भाषेसंदर्भात, तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन करायला पण जाता. तर मराठीची गोडी वाढली पाहिजे शालेय स्तरावरती, तर त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न केले पाहिजे? तर माझ्या शाळेत एक उपक्रम आहे मॅडम की विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे. हं, 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 हं. आता बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करतात, परंतु मी ज्याही शाळेत जाईल त्या शाळेत माझा हा उपक्रम 100% असतो की एखाद्या विद्यार्थ्याचा जर वाढदिवस असेल तर त्या विद्यार्थ्याने चॉकलेट वाटू नये, गोळ्या बिस्किट वाटू नये, तर त्या विद्यार्थ्यांनी शालेय ग्रंथालयाला पुस्तक भेट द्यावी. मग ते 10 रुपयाचं जरी त्या विद्यार्थ्याने पुस्तक दिलं तरी मला त्याचा 100% आनंद आहे. आणि मग जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस असतात तर माझ्या विद्यार्थ्याचे माझे सर त्या लोकांना विद्यार्थ्याला सांगतात की तुझा वाढदिवस आहे. हं, हं. 8 दिवस अगोदर आम्ही सांगतो, पूर्ण यादीच काढलेली आहे. एका आमच्या 2 शिक्षकांकडे मी कामच दिलेलं आहे. तर ते विद्यार्थी वाढदिवसाला पुस्तक भेट देतात आणि पुस्तक भेट देऊन असे माझं ग्रंथालय हळूहळू वाढत आहे. आणि त्याच्यातून आम्ही मग ही वाचन संस्कृती, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, हा जो काही उपक्रम आहे तर त्या वाचन संस्कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असतो. शनिवारी आनंददायी शनिवार महाराष्ट्र शासनाने केलेला आहे, तर त्या दिवशी अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम की ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल, विद्यार्थी व्यक्त होतील, आपल्या भावना सांगू शकतील. तर यासाठी आम्ही दर शनिवारी वेगवेगळ्या प्रकारचे आनंददायी शनिवार म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो आणि विद्यार्थी कसे वाचते होतील, कसे व्यक्त होतील यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न असतो.
हे निश्चितच महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल तेव्हा निश्चितच आपण मराठी भाषेची गोडी लावू शकतो आणि ते व्यक्त झाले म्हणजे ती भाषा वापरण्याचं माध्यम पण त्यांना मिळालेलं असतं. बरोबर. सर, बरेच नवोपक्रम जे आहेत तर त्यासाठी पण आपण व्हिडिओ निर्मिती केलेली आहे, तर त्याविषयी सांगा. मॅडम, नवोपक्रम स्पर्धा महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी घेतल्या जाते आणि त्यामध्ये सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्रशासकीय यंत्रणा त्यामध्ये सहभाग घेते आणि मी दरवर्षी मॅडम नवोपक्रम स्पर्धेत भाग घेत असतो. तर दरवर्षी मी भाग घेतो. यावर्षीसुद्धा मी भाग घेतला. यावर्षीचा जो काही माझा उपक्रम आहे, वर्तमानपत्र वाचू, उपयोजित लेखन शिकू. म्हणजे वर्तमानपत्राच्या वाचनाच्या माध्यमातून उपयोजित लेखन, की जो काही विद्यार्थ्याला मराठी विषयात, हिंदी विषयात, इंग्रजी विषयात अर्धा भाग आपण जे पत्रलेखन म्हणतो, सारांश लेखन म्हणतो, जाहिरात म्हणतो, बातमी लेखन पण बातमी आहे. लेखन म्हणतो, तर हा जो भाग आहे याला म्हणतात उपयोजित लेखन. तर माझा उपक्रम अशा प्रकारचा आहे की वर्तमानपत्र वाचू. आता वर्तमानपत्र विद्यार्थ्यांनी जर वाचले तर त्याला त्याच्यात जाहिरातही पाहायला मिळते, बातमी पाहायला मिळते, सारांश लेखनही पाहायला मिळते, पत्रलेखनही पाहायला मिळते आणि अशा माध्यमातून वर्तमानपत्र वाचता वाचता विद्यार्थ्यांना उपयोजित लेखन शिकू, हा माझा यावर्षीचा उपक्रम आहे. त्याच्यानंतर याच्या अगोदर मी ऑनलाईन माझ्या विद्यार्थिनींनी की ऑनलाईन माध्यमातून साहित्यिकांशी संवाद, म्हणजे माझ्या विद्यार्थिनींनीच साहित्यिकांना ऑनलाईन अशा प्रकारची मुलाखत घेतली. आज जशी तुम्ही माझी मुलाखत घेताय तशी माझ्या विद्यार्थिनींनी मुलाखत घेतली आणि 5-6 साहित्यिकांची माझ्या विद्यार्थिनींनी माझ्या शाळेत बसून त्यांची मुलाखत घेतली. हाही माझा एक उपक्रम होता. दुसरा एक क्षेत्रभेट, की जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहेर कुठेच काहीच माहीत नसते. मग मी पोस्ट ऑफिस दाखवलं, ग्रामपंचायत दाखवलं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नेऊन मी त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन केलं, त्यांना माहिती सांगितली. असा क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा सुद्धा माझा उपक्रम होता. असे विविध उपक्रम होते. आणि व्हिडिओ निर्मिती, मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने एक सर्व शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा घेतली होती. तर त्यामध्ये मी मराठी विषयाचा 10व्या वर्गाचा आश्वासक चित्र नावाचं जे काही कविता आहे, तर त्या कवितेवर मी आमच्या शाळेतल्या मुलींच्या माध्यमातून एक व्हिडिओ तयार केला. प्रत्यक्ष त्या ठिकाणी डेमो, एक मुलगी स्वयंपाक करत आहे, दुसरा मुलगा बॉल खेळत आहे, की उद्याच्या जगाचं आश्वासक चित्र कशा प्रकारचं राहील, की मुलगी आणि मुलगा हे दोघंही खेळ आणि स्वयंपाक हे दोन्ही करू शकेल. म्हणजे मुलगी खेळूही शकेल आणि स्वयंपाकही करू शकेल, मुलगा खेळूही शकेल आणि स्वयंपाकात मदतही करू शकेल. म्हणजे अशा प्रकारचं उद्याच्या हातात हात घालून हे उद्याच्या जगाचं आश्वासक चित्र निर्माण होईल, असं त्या कवितेचा भावार्थ आहे. तर उद्याचं जग अशा प्रकारचं निर्माण होणार आहे की मुलगा आणि मुलगी हातात हात घालून हे एकमेकांना मदत करतील. तर हे असं उद्याच्या जगाचं आश्वासक चित्र आहे. तर ही मी अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवला की जो माझा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचलेला आहे. त्याचबरोबर मी एक 10व्या वर्गाचे जे काही कविता आहे, तर त्या कवितांची चालबद्ध अशा प्रकारची एक ऑडिओ कॅसेट तयार केली की जे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे, की जेणेकरून शिक्षकांना आपल्या कविता चालीवर शिकवता आल्या पाहिजे. हा सुद्धा माझा एक नावाजलेला उपक्रम आहे. भरपूर उपक्रम आहे आणि त्यातला हा जो उपक्रम आहे की तुम्ही दैनिक वाचायला सांगता आहात मुलांना, ज्यातनं मुलांचं भाषा तर घडणार आहे पण त्यांना दैनंदिन ज्या काही घटना आहेत त्यांचीसुद्धा माहिती निश्चित होणार आहे. आजच्या जगाशी ते जोडले राहतील. हे सगळे विविध उपक्रम जे आहे आपण पाहतो की फक्त शालेय अभ्यासक्रम नाही, अभ्यासक्रमासोबत या उपक्रमांचं अतिशय जास्त महत्त्व आहे की ज्याने आपल्याला एक विद्यार्थी जो आहे तो चांगल्या प्रकारे घडवण्यामध्ये मदत होते. सर, भरपूर असं आपलं काम आहे. त्यासोबतच मला असं वाटतं की तुम्ही समुपदेशनाचं पण कार्य करता, विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या पण समुपदेशन करता, त्याविषयी काय सांगा? बरोबर आहे. आणि एक उपक्रम माझा सांगायचा राहिला मॅडम, की मी 26,000 स्क्वेअर फूट 14 एप्रिलला 4-5 वर्षा अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकरूपी प्रतिमा बनवली होती,
की जे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी बनवली नाही. आणि तो उपक्रम माझा पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला आहे. 26,000 स्क्वेअर फूट पूर्ण बाबासाहेबांचा स्टॅच्यू काढला आणि पूर्ण पुस्तकं. हा एक माझा उपक्रम खूप छान अशा प्रकारचा उपक्रम होता. आणि आपण जे सांगितलं की आपण बाबासाहेबांची पुस्तकरूपी प्रतिमा चितारली होती, तर यासारखी चांगली मला असं वाटतं आदरांजली आपण वाहू शकत नाही बाबासाहेबांना, ज्यांनी सांगितलं की तुम्ही वाचा, तुम्ही शिका. आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपण पुस्तकरूपी त्यांची प्रतिमा चित्रित करून एक छान असा आदर्श सर्वांसमोर प्रस्थापित केला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते पुस्तक प्रतिमा आम्ही जे 26,000 स्क्वेअर फूट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची केली, त्यामध्ये आमच्या विद्यालयातील जे काही कला शिक्षक आहे श्री प्रमोद ध्यानकर सर यांनी माझ्याजवळ कल्पना मांडली आणि मी लगेच त्याला होकार दिला. वास्तविक पाहता एवढं मोठं पुस्तकरूपी बाबासाहेबांची प्रतिमा तयार करणं आणि महाराष्ट्रात आजपर्यंत कोणीच केली नाही, हे असं करणं काही एवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु त्या शिक्षकांना मी विश्वास दिला, खात्री दिली आणि त्या शिक्षकांच्या आणि सर्व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या मदतीने आम्ही हा एवढा मोठा उपक्रम राबविला. आणि समुपदेशनाचं काम, मी आता शिक्षक म्हटला की हा समुपदेशकच असतो. मी MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी यामध्ये केलेलं आहे, डिप्लोमासुद्धा केलेला आहे. आणि त्या माध्यमातून मी की विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करत असतो, त्यांना समुपदेशन करत असतो. आता खूप लोकांना काउन्सिलिंग म्हणजे काय माहीत नाही, तर समुपदेशन याचा अर्थ अशा प्रकारचा होतो की समुपदेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या कोणत्याही माणसाला त्याच्या मूळ समस्येशी खोलात जाऊन त्यावर विचार करून त्याला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करून, मदत करून त्यातून बाहेर काढणे याला समुपदेशन म्हणतात. आणि हे सर्व शिक्षक करत असतात. आणि मी आजपर्यंत खूप विद्यार्थ्यांना समुपदेशन केले, पालकांना समुपदेशन केलं. तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की माझी एक विद्यार्थिनी होती, त्यालाही 3-4 वर्ष झाले, की पेपर सुरू होते 12वीचे पेपर सुरू झाले. 3 पेपर तिने दिले आणि मग एका पेपरला, दुपारचा पेपर होता, ती म्हणते मी जातच नाही म्हणते सर, माझी तब्येत खूप खराब आहे. कोणी म्हणे हिला भूत लागलं म्हणे, कोणी म्हणे ही खूपच घाबरल्यासारखी करून राहिली. मी एका सरला पहिले तिथं पाठवलं, तिची माहिती घेऊन घेतली आणि दुसऱ्या दिवशी मात्र मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो, तिच्या भावाला भेटलो, तिचा भाऊ माझा विद्यार्थीच आहे, तिच्या पालकाला भेटलो आणि तिला चांगल्या प्रकारचं विचारलं आणि समजून सांगितलं. जेव्हा मी गेलो ना मॅडम, ती मुलगी बेडवर झोपून होती आणि मग मी गेल्यावर उठून बसली. तिला मी समजून सांगितलं की बाई तू पेपर दे, आपले सर त्या ठिकाणी आहे, तुला जर काही दवाखान्याची आवश्यकता पडली तर लगेच डॉक्टर तिथं आहे, फक्त तू पेपरला जा. मी तिला समजावून सांगितलं आणि ती पोरगी हो नाही एवढंच बोलत होती. आणि ती पोरगी मग मी जेव्हा सांगितलं हळूहळू बोलून राहिली आणि दुपारच्या पेपरला मॅडम ती गेली तिच्या भावासोबत आणि तिनं थोडाफार पेपर लिहिला आणि ती पोरगी चांगल्या मार्कानं पास झाली. मी स्वतः तिच्या घरी गेलो, तिच्या पालकाला सांगितलं, भावाला सांगितलं, तिला सांगितलं आणि त्या मुलीला पेपर द्यायला पाठवलं आणि ती मुलगी पेपर द्यायला गेली आणि माझा 100% निकाल लागला. अशा प्रकारे विविध समुपदेशनाचं काम मी अखंडपणे करत राहतो आणि हे एकही पैसा न घेता मॅडम. म्हणजे एक शैक्षणिक वर्ष जे होतं ते आपण वाचवलं त्या हो विद्यार्थ्यांचं. हो. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या सगळ्या उपक्रमांबद्दल आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवली आहे. निश्चितच त्या त्या क्षेत्रातील लोकांना ती माहिती मार्गदर्शक ठरणारच आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.